काळा तरंग, चौथा तरंगाचा तिसरा काळाला संपला. त्या तिसऱ्या तरंगामध्ये रामानुज, मध्वाचार्य वगैरे आणि वेदांतात शंकराचार्य यांच्यात काय भेद सांगितलं. रामानुजाचार्य मध्वाचार्य द्वैत निश्चय करून मुक्त झाले. बरोबर आहे. पुढे परंतु ते ज्या सद्गुरूंना शरण गेले ते गुरु योग्य बदल नाही. आणखी काय सांगितलं, काय सांगताय? बरोबर आहे ना. 5 प्रकारचे भेद आहे ना, त्याच्यामध्ये एकीकरण नसून काय सांगितलं. रामानुज मध्वाचार्याचे मत, त्यांच्यात भेद काय आहे, काय? आणि जीवेश्वरामध्ये सुद्धा भेद काय आहे, हे कोणाचं मत आहे? त्यांच्यामध्ये देवच भक्त, त्यांच्यामध्ये भेदभागी होत जाता. एक भाग, दुसरा भाग कोणता? तर द्वैत हे मिथ्या नसून कसं आहे. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही आम्ही मुक्तही झालो, काय झालो, मग हे खरं का? दोघांमध्ये काय सांगितलं मग? बरोबर आहे ना. त्यांनी जेव्हा भेदवाक्याचा विचार केला तो कोणाच्या द्वारा केला? गुरुचे. आणि भेद निश्चय मानून बसले. म्हणून त्यांचे गुरु हे गुरु या पदाला काय नाही सांगतात. बरं का, हेच महत्त्वाचे त्याच्याला. सेवा कशी करायची, काय करायचं सगळं बघून घ्यायचं. हा ना, जीव ब्रह्मामध्ये जे लोक भेद मानतात, वेदांतामध्ये महावाक्याचा विचार करते वेळी जीव हा जीव नसून किंवा स्वरूप आहे ब्रह्मरूप. आणि हे सगळं द्वैत सत्य नसून काय आहे, वेदांताचं मत. तर वेद महत्वाचं. पुढे ते गुरुपद कोणत्या पदाला, गुरुची लक्षणं काय वगैरे. रत्नरंग कोणता? 14. ह्याच्यात थोडी आख्यायिका दिली आहे बघा. एक सुवसंतरी नावाचा राजा होता, त्याला 3 पुत्र होते. तेव्हा राजाला पूर्वपन्याय मिळे असं काही इच्छा झाली. बरोबर, आत्माच सुखरूप आहे आणि सर्व हे द्वैत जे आहे ना, दुःखाला काय आहे. अशी पूर्वपुण्याने राजाला काय झाली, मग इच्छा झाली. म्हणून आपण आत्मविचाराकरता कुठे जायचं? संसाराचा त्याग करून वनात जायचं का मसनात जायचं? वनात जायचं, एकांत असताना. मंगल कार्यालयामध्ये कुठे विचार असतो का? तिथं तर मंगल कार्यालयात जर विद्यार्थी गेला बरं का, तर पुढच्याच महिन्यामध्ये म्हणत असतो कधी करत मंगल कार्याचा प्रभाव आहे कशाचा. त्या मंगल कार्यालयामध्ये नवरदेवाला कुठं पायी चालू देतात का? मग कुठे बसवतात? खांद्यावर नाही, घोड्यावर. आणि घोड्यावरचा उतरायला लागला तर मग खांद्यावर. अगोदर कुठं घोड्यावर, आणि मग घोड्यावर उतरत असताना खाण्यावर. शेवटी मग जाऊ दे आपलं. म्हणून आत्मविचाराकरता कुठे जायचं? एकांतामध्ये.
म्हणजे सगळं राज्य कोणाला देऊन टाकायचं मुलाला. मग त्याने हाका मारल्या मुलाला, म्हणलं आमची अशी अशी इच्छा आहे, आता आम्हाला देहाचं सार्थक करण्याकरता, आत्मविचाराकरता एकांतामध्ये काय करायचं आहे, जायचं आहे. आत्माच सुखरूप आहे, आनंद स्वरूप आहे. मग आता राज्य तुम्ही काय करा, सांभाळा. 3 पत्र होतं, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. आता तुम्ही राज्य काय करायचं आहे, सांभाळ करायचा. त्याच्यातही पुन्हा चांगली भानगडी होतील तुमच्या. प्रत्येकाचे वेगळे वेगळे काय करून देतो, राज्य करून देतो. ते पोरं होते ना, ते चाणाक्ष होते का, नुसतेच डोक्यावरती टोपी ठेवणारे नव्हते. मग त्याने विचार केला, म्हणलं आपला आहे, वडील आहे, मला आता काय करणार, दुःखाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार आपल्या, आणि तुळशीची माळ कोणाच्या गळ्यात घालणार. त्याने विचार केला, ज्या अर्थी हे सर्व दुःखरूप आहे आणि आत्माचा आनंद रूप आहे असे आपले वडील सांगतात, तेव्हा त्या मुलानेच विचार केला, म्हणलं हे राज्य तुमच्याजवळच ठेवा आणि आम्ही आत्मविचाराकरता कुठे जातो मग एकांतात. काय काय कोळी कन्या पुत्र, गीता भागवत म्हणते. पोरं आत्मविचाराकरता निघाले आणि पुढे गुरुच्या काय केले, आश्रमात भरपूर सेवा केली. मग गुरुजीने विचारलं, इथे कशा करता आलात, जेवण करायच्या करता गेला काही. त्याने सांगितलं, म्हणलं हे बा, आमचं तुमच्याकडून कल्याण करून घ्यावायचं आहे, एवढ्याकरता तुमच्या उपदेशाची आम्हाला काय गरज आहे. आणि तिथून या तरंगाला काय होते, मग सुरुवात होते. वाचा. तरंग 4. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून 3ऱ्या तरंगात प्रथम सद्गुरूंचे लक्षण सांगितले आणि शिष्याने सद्गुरूंची सेवा कशी करावी व अध्यात्मविचार कसा करावा हेही सांगितले. त्यानंतर आता वेदांत विचाररूप शास्त्र सद्गुरू शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरिता एक कल्पित कथानक मूल ग्रंथकारांनी सांगितले आहे. ती असे. शुभ संतती राजाची कथा. एक शुभ वर्गाची कथा आहे, त्याच्याकडे तत्वज्ञान नाही, तो का सोडून जातो त्याचे थोडक्यात वर्णन आहे. आणि या संसारामध्ये सुख नसून काय, घरात राजा असल्यामुळे जे दुःख काय होत नाही, पावलं जात नाही, हा योग बघा. आणि जन्म आल्याचं सार्थक संसारामध्ये नसून कशात आहे, परमार्थात. म्हणून आपण आत्मविचार करण्याकरता संसाराचा त्याग करून कुठे जायचं, एकांतात वाचायचा. एक शुभ संतती नावाचा राजा असून त्यास तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. या सर्व राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्यास सर्व भोग प्राप्त होते. बरेच दिवस तो भोगीत असता पूर्वपुण्याईने त्याचे मनात असा विचार आला की आत्माच सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहेत. हा विचार पूर्वपुण्याई लागते. भोगाचे विचार येत प्रत्येकाला स्वभावता असते. भोग समजते ना, बायकडे सगळे लोक भोग कशात अडकले आहेत, भोगामध्ये अडकलेले आहेत. भोग पण एक प्रकारचे 3 देहाचे 3 प्रकारचे भोग आहेत. स्थूल देहाचे भोग, कपड्याने काय करायचं, स्थूल देहाला कपड्याने काय करायचं, सजवायचं. अलंकाराने काय करायचं, सजवायचं. अलीकडे चाललं ना, नाही का, काय फॅशन सगळे बदलते बा, काय विचार नाही का. एकाच्या इकडून गुंड्यात, एकाच्या इकडून गुंड्या, गोठ्याचा
काहीचा 17 इथपर्यंतच असतो, काहीचा 17 बोटापर्यंत असतो. तर आम्ही पूर्वीचे लोक असल्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. बरं का, काही दिवसांनी मग प्रत्येक माणसाची फॅशन काय राहील वेगळी वेगळी. अलीकडचा काळात भोगवाद म्हणतात, कोणता वाद. सगळं शाळेतले पोरं म्हणा, कुठले म्हणा, सगळे तुम्ही मंगल कार्यालय म्हणजे सगळं पाहायला मिळते आपल्याला. शरीराचे भोग असत नाही. इकडून फोटो काढतात, तिकडून फोटो काढतात. एकट्याचा फोटो नाही, मिसेस सहित आमचा फोटो. म्हटलं हे फोटो काही बरोबर जमला नाही. म्हटलं का बरं जमला नाही? म्हटलं दात कुठं दिसत असते, फोटो काय दिसले पाहिजे. हे असं सगळा भोगवाद आहे. कोणता वाद आहे? घरी केलेलं अन्न लोकांना गोड लागत नाही आणि पैसे घेऊन विकत घेऊन लॉजमधलं काय करतात, खातात. नुसतंच खात नाही, पुरा काय घेऊन जातो. हे सगळे भोगवाद आहे. कोणता वाद आहे? मग काय लॉजमधले लोक काय नैवेद्य दाखवते का देव? लॉजमधले लोक जे असतात तिकट कीर्तनात नाही सांगायचं हे आपलं. मग काय ते तिथं जे स्वयंपाक करणारे असतात कंटाळून गेले असतात, रोज स्वयंपाक करायचा. मग ते काय देवाचं नैवेद्य दाखवून हे करतात का? आमचं असं ऐकलं आहे, ते मला स्वच्छ बनवायचं पाय नाही न धुतानी भजे काढतात. स्वच्छ ते काय पाय धुत बसतात का आपले? घरात असते का असं? मग घरात काय पवित्रता असते काय असते? मग तिथला जो हे असतं, कमीत कमी जेवायचं, जास्तीत जास्त काय द्यायचं? बिल द्यायचं. घरामध्ये असं असते का? आई बिल मागत असते का? आता सगळी संस्कृती काय झाली? त्या आळंदीमध्ये एकही लॉज नव्हता. आता काय झाले? भोगवाद म्हणतात. कोणता वाद? आता गाडीकडे कोणता वाद पसरला आहे? सगळा भोगवाद असतो आहे. दुसरं काय आहे? जाऊ दे, आपल्याला जास्त आपलं भिषांतर होते. बरं, याकरिता राज्य मुलांचे स्वाधीन करून आपण आत्मविचाराकरिता वनात जावे, हा विचार आपल्या तिघा मुलास कळविण्याकरिता त्यांना एकांतात नेऊन सांगितले की हा प्रपंच फार दुःखरूप आहे, यात फार कष्ट भोगावे लागतात. यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. त्याने आपल्या मनात काय सांगितलं? हा संसार सुखरूप आहे का दुःखरूप आहे? आहे का नाही? संसार दुःख मोह अनेक ठिकाणी संसाराच्या दुःखाचं काय केलेलं आहे? विविध प्रकारचं दुःख लागलेलं आहे. आध्यात्मिक आधी, भौतिक आणि आधी होऊन गेलं तुम्हाला. आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? पारलौकिक दुःख म्हणजे काय? म्हणून हे दुःख टाकून कुठं आपल्याला संसार करता येत असतो का? नाना प्रकारचे. एक शरीरात गेलो, शरीर घेतलं, बालपणचं दुःख पुढे, तरुणपणचं दुःख पुढे, हे सगळं तुमच्या गीतेमध्ये आहे ना. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख बंध, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानं 3 प्रकारचं पुन्हा दुःख येत असते. बरं किती प्रयत्न केला तरी टाळता येत असते का? माणसाने ठरवलं, म्हटलं नाही आम्हाला म्हातारा व्हायचंच नाही. व्हायचंच नाही असं म्हणता म्हणता म्हातारा होतो. राम भाई म्हातारपणचं दुःख इथं तुम्ही पाहिलं नाही पाहिजे. ज्याला रामबाबाकडे असते ना, श्रीमंताची मुलं असताना देखील आई वडिलाला आणून टाकतात. कोणतं दुःख आहे ते? म्हातारपणचं. ते बाप मुलाला विचारत नाही, मुलं कोणाला विचारत नाही. याचं गोष्ट सांगत सीताराम बा कुठे परदेशामध्ये काहीतरी बाप नाही का, बाप मेला वाटते अगोदर. भारतात नेला. हां,
भारतात त्याचे आई वडील मेले, ते अमेरिकेत राहायचे पोरं. ते अमेरिकेत राहतात आणि तिथे आता आले कुठं म्हणून 20 दिवस राहिले, आई वडील घरात मरून पडले. शेवटी दुर्गंधी सुटली सगळ्याची. काय सुटली? तरी सुद्धा मुलं काय झाली नाही, आले नाही. अलिबागचा काळ आहे का? कोण विचारतं? बापालाही विचारत नाही ना आईलाही काय करत नाही, विचारत नाही. काळ येऊन राहिलेला आहे. मी कशाकरता सांगितलं? संसारातलं दुःख आहे सगळं. मनात हे दुःख राजाने पाहिलं सगळं. मग या दुःखातून निवृत्त होण्याकरता आत्मविचाराची इच्छा केली. पुढे राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पाहवत नाही. हे बघ, पुन्हा आणखी आता हे आपल्या ह्याच्यामध्ये नाही का, हे सगळे झोपडीत राहणारे लोक काय सुखी आहे कधी? उद्या सरकारने काही काढलं म्हणजे एखादा रस्ता काढला, सगळ्या झोपड्या काय करतात? काढून टाकतात. ते झोपडीत राहणारे घाटावरचे भिकारी लोक, काही राहायला घर आहे का त्यांना? दुःखाला काय नाही, फारावर नाही. 5 पैसे लोकांच्याकडून मिळावं म्हणून बापापासून तो सगळ्या परंपरेचा उद्धार करतात. तुमचे वडील असे होते, तसे होते. फुकट कोणी त्यांना 50 रुपयाची नोट देत नाही. अन्याचं दुसऱ्याचं दुःख पाहिलं, कोणाचं? आता आपली गोष्ट वेगळी. आपल्या संत जे असतात ना, त्याच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? संताचं असं असते का, दुसरे दुःखी लोक सुखी करणं हे काम फरक कोणाचा असतं? संताचा असतो. काय का शिष्य का नाही का? आपण आपल्या गाडगे महाराजाचं असं आहे, जे कारण दिले गांजली. आणि एक वर्ग असा आहे आपल्या सुखाकरता दुसऱ्याला लुटणारा वर्ग आहे. कोणता? कोणाच्या सुखाकरता? दुसऱ्याला लुटत सुखा वर्ग. एक वर्ग असा आहे दुसऱ्याला सुखी करण्याकरता आपण दुःखी होतो. काय होतो? संताचा वर्ग. कोणाचा? कोणाला सुखी करण्याकरता? लोकांना. तुकोबारा वगैरे संताचा वर्गाचा आहे. देव त्या सर्व काय मला संसार सुखाला कारणीभूत नसून कशाला कारणीभूत आहे. म्हणून मग आपण चिंतन करण्याकरता एकांतामध्ये जायचं. माझं हे राज्य काय करायचं, मुलांना काय करायचं वाटून द्यायचं. पुढे ज्यांचे जवळ पुष्कळ ऐश्वर आहे किंवा ज्यांच्या हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक थोर मानतात, पण मला तर त्यांचे सर्व ऐश्वर दारिद्र्यापेक्षाही दरिद्र आहे असे वाटते. धनाने कुठं मनुष्य सुखी होत असतो का? धनिक लोकांना लायबिलिटी जास्त आहे. कारण उद्योग नाही, धंदा नाही, काही नाही. मग रोज गोड खाल्ल्याशिवाय राहत नाही. मग काय आहे, ते छाती वाढण्याच्या ऐवजी डेअरीच वाढत असते. सुखाला कारणीभूत आहे का दुःखाला? त्यांना काही वाचायचं विचारायचं असलं तर अलीकडच्या काळात सांगितलं न सांगणार बघा. हे तुमच्या लक्षात येऊन गेलं की आता पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाही. वाचा. यासाठी सर्व राज्यवैभव सोडून आत्मसुख प्राप्तीकरिता मला एकांत स्थानी जावेसे वाटते. बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रास द्यावा, नाहीतर बापाच्या पश्चात मुलांमध्ये कलह माजतात. म्हणून मी राज्याचे विभाग करून तुम्हा तिघास देत आहे. ते आपापले विभाग घेऊन सुखाने राज्य करा. मी मात्र या दुःखरूपी राज्याचा त्याग करून नित्य आत्मसुखाच्या प्राप्तीकरिता वनात जातो. कोण म्हणतो? कोणाला सांगतो? मुलांना सांगतो. अरे असा बापाही मिळणं सुद्धा काय
कठीणच आहे ना. नाही तर मग सगळे मिळत असतात, कशा मिळत असतात. मग मला ध्यानामध्ये येऊनच गेलं की मुलाची इच्छा नसली तरी सुद्धा सांगत असतात. म्हणलं काय इच्छा आहे तुमची, लवकर लवकर चतुर्भुज करायचं. एक पत्र येत असतात, मला काही नाही, ते शिकायला येतात ना बरं. मग ते शिकायला वयात आलेलं असतं काय झालेलं, आणि त्याला वाटत असे 4 वर्ष कुठं काढावे. घरच्या लोकांना काय वाटते 4 वर्ष काढून काय भेटणार आहे. मग लवकर लवकर काय करायचं. बरं काय हे सर्वच सारखं असतं तसं नव्हतं. ते एखाद्याचं असतो जास्त, कोणता कुळी कन्या पुत्र नंतर याचा एक म्हणजे संसारातलं गणित आहे. बरं आपल्या आळंदीला आल्यामुळे दिशा कळाली, काय कळाली. मग 4 वर्षापर्यंत काय होईना संयम राखला पाहिजे, काय राखला पाहिजे. वाचा. राजाचे पुत्रही फार विचारी होते. त्यांनी एकांतात जाऊन असा विचार केला की ज्या अर्थी स्वतः बापच हे सर्व राज्य दुःखरूप आहे असे सांगतो आणि राज्याचा म्हणजे त्या दुःखाचाच विभाग आम्हास करून देतो, याचा अर्थ दुःख तेवढे आमच्या गळ्यात अडकवून आपण मात्र आत्मसुखाची इच्छा करीत आहे. पोरं हुशार होते. म्हणलं आपले वडील फार चतुर दिसतात. सर्प कोणाच्या गळ्यात घालायचा आपल्या आमच्या, आणि आपण काय व्हायचं, मोकळं व्हायचं. बरं, वडिलाच्या अगोदरच आत्मविचारा करता जाण्याची काय करतात. त्याच्यानंतर त्याला दिशा कळाली. मग तरी विचार केला, म्हणलं आपले वडील आपल्याला तर गुंतवणार, काय करणार. म्हणून त्याच्या गुंतवण्याच्या अगोदरच आपण काय करायचं, गुंतवत नाही का, गुंतायचंच नाही, काय नाही. शहाणा वर्ग, कोणता वर्ग. आणि पुढे मग एकदा गुंतला की मग ते मंगल कार्यालय म्हणजे पहिला प्रश्न आहे लग्न लागण्याचा. अक्षता वाटल्यानंतरचा पहिला प्रश्न आहे. आणि तो ते म्हणणारा असताना मंगल अष्टक आहे. पहिला शब्द आहे सावधान. ते म्हणलं सावधान झालं जाऊ की काय करतो. सगळ्यात घरात स्वामी आहे का. नाही एकदा गुंतला म्हणजे त्याच्यात भानगडी असतात. सामुदायिक विवाह होतात. 11 जोड्या, तर कोणी 9 जोड्या, तर कोणी 5 जोड्या, 7 जोड्या असे उभे करायचे. खर्च होऊ नये. ज्ञानेश्वर महाराजांची ती प्रथा मोडून टाकली. मग त्याच्यामध्ये ती जोडी काय करायची, हे करायची. ते काय झालं बघा, ते मंगलाष्टकाचं धर्म बरं का. जोड्या उभ्या केल्या. मंगलाष्टक झाले म्हणजे पडदा काय करावा लागतो, बाजूला करावा लागतो. पडदा बाजूला केल्यानंतर एक जोडी चुकली. मंगलाष्टक होऊन गेलं की पडदा काय झाला. मग नवरदेव म्हणायला लागलं, म्हणलं जोडी काय झाली. बाईनं सांगितलं, म्हणलं चुकलं नाही झालं तर बरोबर आहे, आता मुळीच सोडणार. दृष्टांत सांगतो आपलं. हे सगळं असंच असते. कधी जोडीत असते ना. एका ठिकाणी नवरदेव असून काय झाला, मग हट्ट घेऊन बसला बा. लग्नाची वेळ आली, काय घेऊन बसला. हा म्हणला चला लग्नाची वेळ होत आली. तो म्हणला काही नाही, हुंडा किती दिला पाहिजे, इतका रुपये. नुसती मोटार चाकी नाही, 2 चाकी नाही, 4 चाकी. मग मुलीचा बाप होता. पुष्कळ हाका मारून मारून लोकही कंटाळून घेतले. नवरदेवाला या, नवरदेवाला या. त्यांनी निरोप पाठवला, असं असेल तर काय करेल, नाहीतर
नको नको. मग नवरदेवाच्या बापाने विचार, मुलीच्या बापाने विचार केला. म्हणलं कोणी आहे का? म्हणलं कशा करता? मुलीला वरण्या करता. लोकच विचार असतात. एक होता तेव्हा उठात म्हणलं. लग्न विग्न लागलं. आणि पहिला ज्याच्याशी जमलं होतं तो वाट पाहत बसला. त्याला लोकांनी जाऊन सांगितलं. म्हणलं काय काय कसं करता आला? म्हणलं जेवायला चला. लग्न काय झालं? लग्न लागलं की 12 भानगडी. ते वारकरी शिक्षण सुद्धा याला मानसिक दुःख म्हणतात. कोणतं दुःख? मग शरीराचे दुःखाचे प्रकार आहे ना. शारीरिक दुःख, पुढे लग्न झालं आहे पण एकमेकाशी काय होत नाही, पटत नाही. मुलाचं आणि बापाचं काय होत. मुलगा घरात येतो तर बाप बाहेर जातो, बाप बाहेर घरात येतो तर मुलगा बाहेर. ते 63चा आकडा. याच्यावर जावे त्याच्यावर बरं. घराने परक्याला काय करता येत नाही, सांगता येत नाही. घरच्या भानगडी लोकांना सांगितलं म्हणजे काय आहे. म्हणजे संसार सगळ्या दुःखाने भरलेला असल्यामुळे सुखरूप एक आत्माच आहे. त्याच्या ह्याच्यामध्येच आनंद आहे. तेव्हा आत्मविचारा करता आपण निघावं. पण संसाराचा वाटा किंवा राज्य मुलाला, मुलं हुशार असल्यामुळे ते म्हणले आपले वडील आता आपल्याला गुंतवतात, मग आपणच कुठे जावं. आणि बाप ज्या राज्याच्या म्हणजे दुःखाच्याच वाटण्या आपणास करून देत आहे त्या घेऊन तरी आपणास काय करावायचे आहे. तेव्हा परमात्मा सौख्य प्राप्तीकरिता आपणच श्री सद्गुरूंकडे जाऊया असा तिघा मुलांचा विचार होऊन ते बापास न विचारताच एकदम राज्य सोडून चालते झाले. म्हणून बापाच्या अगोदर आत्मविचार करता कोण गेले काय. बापाने फक्त कळवलं पण कापुराच्या वातीने उजळले. बाप मागेच राहिला. परत अगोदर कुठं गेले आत्मविचार करता? आश्रमामध्ये गेले. पूर्वीच्या काळामध्ये गुरुकुल पद्धती असायची, आश्रम असायचे. आता ती नष्ट होत चालली. सगळ्या महाराष्ट्रामध्ये 2-3 दायकुट आहे. एक वारकरी शिक्षण संस्था आहे. पंढरपूरला कुठं आहे काही नाही. होती बघा पण ती मोड करून आहे. ते हरिभाऊ वगैरे होते, आनंदा पाटील बेटी कुठे राहिले आता, संपले का तिथे. इथे सुद्धा काय आहे, फक्त वारकरी शिक्षण संस्थाच आहे. बाकी सगळे मोडकडे झालेले आहे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये याची शाळा कॉलेजेस नव्हते. गुरुकुल पद्धती असायची कोणती. आणि त्याची सगळी व्यवस्था कुठे. त्याचं राहणं तिथंच, भोजन तिथंच, भेद. हे ब्राह्मणाची पोरं कशी राहतात, दुसरीकडे राहण्याचं काय नाही. तिथंच सगळी व्यवस्था आहे त्याची. शिकवणारही तिथंच, राहण्याचंही, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, अभ्यास करून घेण्याची सुद्धा. आणि वेद बाहेर पूर्ण वेद पाठ झाल्यानंतर बाहेर पडायचा. तोपर्यंत किती वर्ष लागू. मग कुठे राहायचं? तिथंच राहायचं. अशा पद्धती होत्या. आता त्या पद्धती काय झाल्या, मोडल्या आहे. मग ते आश्रमामध्ये जिथे वेदांत विचार चालतो. कोणता विचार? वेद ध्यान चाललंय. कारण आत्मविचाराचं जीवाचं काय आहे, क्षणोक्षणाची नाशिवंत देह. काय करे देह काय कायमचा आपल्याजवळ राहणार आहे का जीवाच्या जवळ? जीवाच्या जवळ कायमचा राहतो का? 3 प्रकारचे नाश लागलेले आहे. एक
स्वभावनाश दुसरा, पडताना तिसरा. आश्रय आपण आता रस्त्याने चाललो असलो, वाचून येतो ईश्वराची काय कृपा. पाठीमागून कोण धक्का देईल काही सांगता येत नाही. गाड्याच्या गाड्या विध्वस्त होऊन जाईल. बरं, त्याच्यामध्ये मोटारीचं नुकसान झालं तर काही भेट नाही, आणि जीवहानी झाली ती भरून निघत नाही. काय कर कोणता नाश मग विमान कोसळलं कोणता राज 200-300 माणसं राम बोल भाई नाच शरीराच्या पाठीमागे लागले. म्हणून या शरीराचा उपयोग जवळ सगळं सिद्ध आता चालवलं पाहिजे. आनंदाची गोष्ट आहे. म्हातारपणी कुठं विचार होत असतो. नातवाने जर 3 वेळा सांगितलं माझं नाव नरेंद्र मोदी आहे तरी म्हाताऱ्याच्या लक्षामध्ये काय होत नाही. राहत नाही. आणि आता म्हणायला लागला म्हणून विचारसागर पंचदशी आणि गीता शिकेल. आता 1 श्लोक तरी पाठवतो का? म्हणून आयुष्य का तो काळ संत समागमी करावी आवडी करावी तातडी परमार्थ. परमार्थ या वयातच होते. पुढे संपलं. पुढे वाचा. दैवयोगाने त्यास सद्गुरूची प्राप्ती झाली. सद्गुरूंची 6 महिने अनन्य भावे करून तिघांनी सेवा केल्यानंतर सद्गुरूंनी सहज तुम्ही कोण, येथे कशाकरिता येऊन राहिला आहात असे प्रेमाने विचारले. त्यांना विचारलं तर कशा करता आले? घरात करमत नाही म्हणून आले. काही पटत नाही म्हणून आले. मग कशा करता आले? झोपा काढण्याकरता आले रे का भाकरी खाण्याकरता आले? मग ते जिज्ञासू अवस्थे होते. ते कोण होते? विषय पामाराचे. विषय पामार कशाला जातो घर सोडून? त्याला काय जरूरत आहे याची? त्याला आत्मचिंतन पाहिजे का विषयाचं चिंतन पाहिजे? त्याच्या चित्तात कोणाचं चिंतन असे? आजचा जेवणाचा प्रकार वेगळा, उद्याचा वेगळा, आजचा नाश्ता वेगळा, उद्याचा वेगळा. आणि एकच नाश्ता 3 दिवस दिला तर काही करताय का? बदलून देत जा. चिंतन आत्मचिंतन आहे का विषयाचं चिंतन आहे? विषयाचं. हा कशाला जातो सगळा? जाण्याकरता निघणारा कोण असतो? त्याला साधक अवस्था म्हणा. काय मिळाली? गुरुची गरज कोणाला आहे? साधकांना असते. त्या तिथे काही कशा करता आले तुम्ही? मग ते आपला मनोदय सांगतात. वाचा. आपण प्रार्थना करावी असे आपल्या 2 बंधूंचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी श्री गुरूंपुढे हात जोडून म्हणाला, हे श्री गुरु, आम्ही तिघे शुभ संतती राजाची मुलगी असून जन्म मरणरूप संसाराने तप्त असल्यामुळे दीन आहोत. याकरिता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आम्ही शुभ संतती राजाचे काय संसाराचा त्याग करून आलेलो. मग कशा करता आमचा काय व्हावा? गुरुजीने विचारलं नव्हतं ना कशा करता आले म्हणा. साधक असल्यामुळे साधकाची इच्छा असते ना. साधक कोणाला म्हणत असतात? जो मोक्षाची इच्छा करतो त्याला काय म्हणायचं? धनाची, मानाची, याची त्याची इच्छा करणारा तो विषय पामारात असतो. कुठे असतो नाही का? मग साधक म्हटल्यानंतर त्याच्या अंतराकडे एकच इच्छा असते आणि ती म्हणजे मोक्षाची. त्याला मोक्षत्व म्हणतात. पूर्वपुण्य असेल तर होत असते. मनुष्य देहामध्ये मुमुक्षुत्व असावं. काय असावं? कारण मनुष्य देह दुर्लभ आहे. बाकी सगळे विषयाचे एक मनुष्य देह खेरीज करून बाकी सगळे भोगाचे देह आहे सगळे. पशुपक्ष्यामध्ये कुठे इच्छा आहे काही? आणि तर बाकी हिरवा चारा दिसला तर बरं गुरं कशी धावत येतात.
कशाची इच्छा आहे भोगाची. म्हणून सगळे मनुष्य जे अखेरीत करून सगळे भोगाचे जे आहे. कशाचे भोगाचे नाही का. एखादा पशु म्हणा किंवा बैल म्हणा दिवसभर चरत असतो. शेळी काय करते रात्रीसुद्धा काय होते चरते. त्याच्या पलीकडे त्यांना काही ज्ञान आहे का. फक्त मनुष्य देहातच संसार दुःख निवृत्तीची काय होते इच्छा होत असते. बाकीच्या ह्याच्यामध्ये विषयाशिवाय त्यांना दुसरा विधी नाही. म्हणून काही पशुच्या शाळा आहे का जाऊ द्या. तेव्हा आपला मनोगत त्या गुरुजीला काय केलं मग सांगितलं अच्छा. याकरिता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपली सेवा करीत आहो. कशाची इच्छा करू शिव उत्तम कीर्तनकार व्हावं म्हणून. मग काय नाही ते का सगळेच उत्तम कीर्तन करतात. उत्तम कीर्तनकार म्हणजे काय काही काही वेगळं चरित्र सांगतो का. म्हणजे लोकांची भावना असते. काय असते कीर्तनकारामध्ये भेदच पाडू नये बा. कोणते उत्तमकार आहे ना खालचा आहे ना काय ना. जिज्ञासा कशी आहे सेवेची जिज्ञासा कशी आहे याला महत्त्व आहे. थोडं गायन बियन असलं मग धमकं काहीतरी सांगण्याची कला बिला असली म्हणजे लोक त्याला कोणता कीर्तनकार म्हणतात. पण जे नाही करून ही मूर्ती तसं आहे. अनायसी कीर्तन मर्यादा आहे. त्याच्यात काय भेद पडायचे आहे का. सगळेच संत चरित्र सांगतात नाही का. उत्तम कीर्तनकार संत चरित्र सांगतो. हे काय कोणाचे सांगतात का. मानसिक भेद आहे का कोणते खरे भेद नाही. कीर्तनकारामध्ये काय नाही भेदच नाही. हे आपण पाडलेले आहे. बरं एकदम उत्तम कीर्तन म्हणतो एकदम तर बोर झालं कीर्तन. एक काय म्हणतो उत्तम कीर्तन झालं आणि एक काय म्हणतो उठून जा वाटत होतं. सगळेच उत्तम म्हणतील असं सांगता येत नाही. जाऊ द्या दृष्टांत काय करा. चला पुढे. अशी शिष्यांची प्रार्थना ऐकून श्री गुरूंनी कृपा करून सांगितले की आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे ते विचारा. तुमचे मनातील सर्व संशय जाऊन तुम्हास परमानंद प्राप्त होईल. म्हणलं काय तुम्हाला कशा करता आले. पण अगोदर सेवा केली ना. काय केली मग मागण्याचा काय झाला. नाहीतर सेवा न करताना मागितलं तर मग सेवा केल्यानंतर हक्क प्राप्त होत असतो. मला काय इच्छा आहे तुमची कशा करता आलात तुम्ही. आता आपले मुमुक्षु असल्यामुळे यांचं मागणं बघा कसं सुंदर आहे. वाचा. याप्रमाणे श्री गुरूंची आपल्यावर असलेली कृपादृष्टी पाहून त्या तिघा राजपुत्रास फार आनंद झाला आणि ज्याकरिता आपण राज्य सोडून बाहेर पडलो त्याचे चीज झाले असा त्यांना भरवसा आला. आणि आम्ही जे घरदार सोडून कशा करता आलो त्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे ना. नाही का. इथं विद्यार्थी येत असतात मग घरदार सोडून येतात ना. बरं घरच्या जशा सोयी आहे तशा इथं सोयी असते का. एक पोरगा तुला पाठवतच रडायचा. त्याला विचारलं तुला काही बोललं का काय झालं काही दुःख झालं रडण्याचं कारण काय. मग त्याने सांगितलं म्हणलं इथे आमच्या वडिलाला काय आमचं काही दुखणं वाटत होतं कोणाचं. म्हणलं इथं वारकरी शिक्षण संस्थेत पाठवलं इथं शिकायला. मला घरी रोज बरोबर 11 वाजता काय मिळत असेल जेवण ताजं जेवण जेवण मनासारखं सगळं काय. आणि इथं म्हटलं 12 वाजून गेले तरी 1 वाजला तरी हे वरून खाली येतो खालून वर जातो. मग इथे आल्यानंतर कल्याण करून घ्यायचं असेल बरं का. मग घरच्या सोयी जशा असतात तशा असतात काही ते. मग तसं म्हणून तुमच्या
ज्ञान साधना सांगितल्या, त्याच्यात तितिक्षा सांगितली. काय सांगितले? मग क्षुधेचं, तहानेचं, याचं दुःख सहन करणे, याला काय म्हणायचं? ऐका, इथे काय कोणाचं घर आहे का तुम्हाला वेळेवर करून द्यायचं? मग इथे काय ते सगळं काय केलं पाहिजे? सहन केलं पाहिजे, तरच विद्या काय होईल. नाही तर मग विद्या काय होत नाही. आहे का? मग ते सहज सांगितलं तुम्हाला. कारण येण्याचं काय झालं पाहिजे? सार्थक झालं पाहिजे. आहे का? एक श्रीमंताचा पोरगा आणि त्याला शिकण्याकरता सांगा शाळेमध्ये शहरात ठेवलं बापाने. धनिक बाप होता, श्रीमंत बाप. आणि मग मुलाला शिकण्याकरता कुठं ठेवलं? चांगल्या शहरामध्ये, उत्तम शाळेमध्ये. मग तो शिकायला गेला तिथे. त्याने सांगितलं 500 रुपये पाठवा. बाप 5000 पाठवले. किती? राहण्याच्या सगळ्या सोयी, बरं का, खोली सुंदर, सगळ्या यशोय, अमकाय तमकाय सगळं. आणि पुढे मग परीक्षा झाली. काय झाली? परीक्षेत काय झालं? मग बापाने विचारलं, म्हणून नापास होण्याचं कारण? आम्ही सगळ्या सोयी केल्या ना तुझ्या. 500 रुपये पाठवले. किती पाठवले? नापास होण्याचं कारण काय? म्हटलं, बाबा तुम्हाला माहिती नाही, आपल्या खेडेगावामध्ये एकही सिनेमा टाकीज नव्हती. कुठे? आपल्या गावात. इथं म्हणाले 15 टाकीज आहेत पुण्यामध्ये. किती? म्हणलं अजून 2-3 टाकीजमध्ये मी सिनेमा पाहिला, अजून 7-8 शिल्लक राहिले. बाप म्हणायला लागला, म्हणलं तुला इथं काय सिनेमा पाहण्याकरता ठेवला? मग कशाला राहतो? मुख्य कर्तव्य कोणतं आहे? शाळा शिकून पास होणे, का सिनेमे पाहत बसणे? मग ठेवल्याचं चीज झाला का व्यर्थ गेलं. मग ते 5000 काही मातीत गेले सगळी. काही म्हणून येण्याचं काय झालं पाहिजे? मग इथं विद्यार्थ्यांनी एक तर कथा पाठ करून जावा, गीता पाठ, भजनी मालिका, ज्ञानेश्वरी, नाही ते सगळ्याकडे पाठ. अरे तुम्हाला माहिती ना, ते होते आपल्या गावचे आनंद महाराज होते बघा. वैजापूरकर. ते म्हणाले विद्यार्थी आहे, मधुकरीचं अन्न खातो ना. ते म्हणला मधुकरीचं अन्न खाऊन झोपा काढतो, मला विष होती. काय त्यांची कडक भाषा असायची बा. वैजापूरकर आनंद महाराज गाथा सुंदर सांगायचे. ते सगळा कविता पाठ होता. मला खुशाल आणखी मधुकरीचं काय खातो, खुशाल झोपा काढतो. ते अन्न काय होईल? विष होईल. त्या अन्नाचं काय झालं पाहिजे? उपयोग झाला पाहिजे, चीज झालं पाहिजे. त्यांची भाषा फार कडक भाषा. जाऊ द्या पुढे. श्री गुरुस आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारण्यास प्रथम तत्वदृष्टीने आरंभ केला. शास्त्रारंभ. येथून पुढे शास्त्राचा आरंभ झाला आहे. साधारण मुमुक्षूस नेहमी ज्या शंका येतात त्याचे सोपपत्तिक विवेचन पुढील सद्गुरू शिष्य संवादात आहे, म्हणून चांगले लक्ष देऊन वाचले पाहिजे. त्यांनी का आता श्री गुरुने त्याला विचारलं की सांगा, तेव्हा आता श्री गुरु त्याचं हे सांगतात. त्यांच्या मतामध्ये 3 प्रश्न केले आहे. आम्हाला दुःखाची निवृत्ती व्हावी, परमानंदाची काय हवी. मला ही इच्छा करून आम्ही आलेलो आहोत. असे ते काही मुलांनी काय केलं. मग आता गुरुजी सांगतात बघा, याने काय सांगितलं? दुःख निवृत्ती आणि पुढे आनंदाची. आता गुरुजी सांगतात, म्हटलं हे पहा, तुम्हाला इच्छा होत असते, मला हेच बरोबर नाही. तुमचा आत्माच किंवा स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्रयी नाही, आजही नाही, उद्याही नाही, परवाही नाही. आणि आत्माच किंवा स्वरूप आहे. आता शिष्य होते बघा, ते म्हटलं गुरुजी तुम्ही सांगता आत्मा सुखच आहे, सुखरूप आहे.
आणि आम्हाला तर सुख कशापासून होते? विषयापासून होते. जर आत्मा सुखरूप आहे तर विषयापासून सुख होते, आणि विषयापासून सुख होते तर आत्मा सुखरूप. हुशार होते बघा ते. बरोबर शंका केली. गुरुजी म्हणतो आत्माच किम स्वरूप आहे? सुखरूप आहे. मग आत्मा जर सुखरूप आहे तर विषयापासून सुख होते, आणि विषयापासून सुख होते तर आत्मा सुखरूप आहे. असं उत्तर त्याचं उत्तर कधी इथेच थांबा.